पिंपरी चिंचवडमध्ये फुगेवाडी परिसरामध्ये 2च दिवसात एकामागे एक 8 जणांचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे। यामुळे एकच खळबळ उडाली। मृतांमध्ये 2 सख्ख्या भावांचा समावेश आहे, तर 2 जणांवर अजूनही रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। कोणत्याही प्रकरणामध्ये दारू प्राशन करून किंवा विषारी दारूमुळे मृत्यू झाला आहे यासंबंधी कोणत्याही प्रकारची थेट किंवा कोणत्याही प्रकारचा जबाब आमच्यासमोर आलेला नाही आहे। वेगवेगळ्या घटना आहेत, वेगवेगळ्या घटनेमध्ये नातेवाईकडून आलेले वेगवेगळे कारण आहेत। तर यासंबंधी प्राथमिक स्तरावर जे नातेवाईकांनी जबाब आम्हाला दिलेले आहेत या संबंधाने आम्ही प्राथमिक जबाब नोंदवलेले आहेत। त्यानंतर आम्ही यासंबंधी डिटेल आणि सखोल चौकशी करणार आहोत। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी गोपाल मोटघरे। गोपाल, पोलिसांनी असं सांगितलंय की दारूमुळे मृत्यू झालेला नाही, यामागचं नेमकं कारण काय समजतंय? आपण पाहू शकतो की फुगेवाडी परिसरामध्ये मागील 2 दिवसांमध्ये 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं फुगेवाडी परिसरामध्ये मोठी शोककळा पसरली आहे। या मृत्यू मागचं नेमकं कारण काय याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत। विषारी दारूमुळे हे मृत्यू झाले असावे अशी दबक्या आवाजात चर्चा फुगेवाडी परिसरामध्ये आहे। मात्र त्या अनुषंगाने अजून तरी दापोडी पोलीस स्टेशनमध्ये कुठली पण तक्रार जी आहे ती नागरिकांनी दाखल केलेली नाही। पोलीस पण या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत की नेमकं हे जे मृत्यू झाले हे कशामुळे झालेले आहेत। याचा जो तपास आहे तो सध्या वायसीएम हॉस्पिटल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। जी, धन्यवाद गोपाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।